काल धनंजय मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटले। त्याच्या आदल्या दिवशी हा जातीवादी सुनील तटकरे आणि हा प्रफुल्ल पटेल हे दोघं भेटले होते आणि या सुनील तटकरेने अमित शाह साहेबांची वेळ या धनंजय मुंडेला घेऊन दिली होती आणि हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजितदादावर प्रेशर करत आहेत आणि धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव टाकत आहे। या धनंजय मुंडेने अनेक महाराष्ट्रातील माता माऊलीचं कुंकू पुसलेलं आहे, रक्त पेलेलं आहे, हे जे हात रक्ताने मांडलेले आहेत आणि अशा खून गुंड सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळात अजितदादा तुम्ही घेतलं तुमच्या पक्षाच्या वतीने तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी मराठा समाज संपवल्याशिवाय राहणार नाही। एकही मतदान राष्ट्रवादीला करू देणार नाही याची आम्ही पुरेपूर नियोजन आणि जबाबदारी करणार आहे। आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसा येतो? अहो, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला अजून न्याय भेटला नाही आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आला तर महाराष्ट्रात अनेक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाल्मिक कराड सारखे गुंड सांभाळून गुंडगिरी महाराष्ट्रात बिहार सारखं करण्याचं नियोजन करेन। अजितदादा, याच मराठ्यांनी राष्ट्रवादी तुमची वाढवलेले आजपर्यंत याच मराठ्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता केंद्रित सत्ता भोगलेली आहे आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात जर धनंजय मुंडेला परत मंत्रिमंडळात घेतलं तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादीला या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निस्तानवत केल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।